आजची ही घटना ऐकल्यानंतर तुम्हालाही कदाचित खूप आश्चर्य वाटेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोणतीही शक्ती मिळते ती निसर्गाची देण असते, पण आपण वेगळा विचार करतो आणि शक्ती निर्माण करण्यासाठी वेगळा मार्ग पत्कारतो. शेवटी निसर्गाची ताकद आणि उसळी घेतलेली ताकद यामध्ये फरक असतो. त्यामुळे आपण करत असलेल्या वाईट कामं करताना थोडा विचार करा. आपल्याला कर्माची फळे हे स्वर्गात गेल्यावर नाही तर ह्याच पृथ्वीतलावर मिळतात, पण आपल्याला ते लवकर लक्षात येत नाही. आज तुम्हाला अशाच प्रकारची कथा सांगणार आहे. मग तुम्हीच ठरवा की तरुणाने केले ते योग्य होते की अयोग्य होते. तर आपण कथेला सुरुवात करू. तुम्हाला ही कथा कुठे घडली ते मी शेवटी सांगणार आहे, पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन कथा ऐकायला मिळतील. कृष्णचंद्र देवगण हा 25 वर्ष वयाचा तरुण शिक्षण पूर्ण झाले होते, नोकरीच्या शोधात होता. छोटे कामे करत होता, त्यामधून थोडाफार पैसाही जमा केला. पैसा जमा झाल्यानंतर स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसा निर्णय चांगला होता, पण उद्योग काय करावा असा प्रश्न त्याला पडला. जेवढे पैसे जमा झाले तेवढ्या पैशात काहीच होणार नव्हते. त्यामुळे ह्यामध्ये जर अजून पैशांची भर पडली तर चांगला उद्योग उभा राहील. मग काय करायचे? तर त्याच्यासमोर अनेक प्रश्न होते. कोणाकडून व्याजाने पैसे घ्यावेत, बँकेचे लोन काढावे, असा विचार करत असताना त्याला त्याच्या मित्राने सल्ला दिला की बँकेचे लोन करण्यासाठी तुझे लग्नाचे वय झाले आहे, तू लग्न का करत नाही? जेव्हा मित्राने सल्ला दिला तेव्हा त्याच्या डोक्यात ही कल्पना फिट बसली. आता काहीही झाले तरी चांगल्या घरची मुलगी शोधायची आणि लग्न करायचं असा ठाम निर्णय केला. पण घरच्यांना लग्नाचा विषय कसा पाडायचा असा प्रश्न होता. विचार करण्यातच 2-3 महिने निघून गेले, पण तो काही घरी हा विषय काढू शकला नाही. परंतु डोक्यात असलेले विचार हळूहळू दुसऱ्या मार्गाने वळू लागले. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेला कृष्णा प्रत्येक दिवस काहीतरी मार्ग शोधत होता, पण मार्ग सापडला नाही. इंस्टाग्रामवर एक तरुणी सापडली. तिचे नाव श्यामल. श्यामल देखील इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह होती. त्यामुळे कृष्णा आणि श्यामल दोघांची मैत्री चांगली जमली. दोघेही एकमेकांना रोज चॅटिंग करू लागले, वेगवेगळ्या विषयावर चर्चा करू लागले. कृष्णाला मनातील विचार व्यक्त करायला मैत्रीण भेटली होती, त्यामुळे तो मित्रांपासून थोडा लांब राहू लागला. श्यामल ही त्याच्याच जिल्ह्यातील होती. फरक एवढाच होता की श्यामल जिल्हा आणि कृष्णा तहसील गावात राहत होता. शेवटी एखादी मैत्रीण गप्पा मारायला मिळाल्यानंतरचा आनंद कृष्णाच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्रत्येक दिवस मैत्रीला बहर येऊ लागला. ज्या मित्राने लग्न करण्याचा सल्ला दिला तोच सल्ला कृष्णाने श्यामल बरोबर शेअर केला. त्या विषयावर चर्चा करत राहिले, पण श्यामल त्याला मित्र मानत होती, त्यामुळे मनमोकळेपणाने बोलत होती. दोघांच्या मैत्रीला 3-4 महिन्यांचा कालावधी झाला. दोघी घरातील विषय शेअर करू लागले, त्यातून मार्ग काढू लागले. पण कृष्णाच्या मनात उद्योग उभा करायचा विचार होता, त्यामुळे तो श्यामलला सांगितला. श्यामलीने सांगितले, माझ्या घरी थोडीफार श्रीमंती आहे, मी तुला मदत करते, पण धोका देऊ नको, लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाक. कृष्णाला जे पाहिजे ते श्यामल देण्यासाठी तयार होती, पण अडचण अशी होती की दोघेही कधीच भेटले नव्हते. इंस्टाग्रामवर शॉर्ट व्हिडिओ पाहून कृष्णाने ठरवले की प्रत्यक्ष भेटून पाहावे. शहरात बोलावले. कृष्णाने शहरात येऊन कालिका हॉटेलमध्ये गेला. रूम बुक होती. थोड्या वेळात श्यामल पोहोचली. सडपातळ ड्रेस घालून आलेली. तिचे वय कोणीही पाहून सांगू शकत नव्हते. कृष्णा आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले, वय खूप दिसते. पण श्यामल म्हणाली, जर आवडत असेल तर बोलू, नाहीतर मी जाते. कृष्णाने काहीच बोलला नाही. जाऊ द्या हो, मी ज्या कामासाठी बोलावले आहे ते करू. त्या दिवशी जेवण झाले. जेवणानंतर श्यामल मूळ मुद्द्यावर आली. कृष्णा, तुझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे पैसे आहेत. मला माझ्या मनासारखे वागता येत नव्हते म्हणून पतीला सोडले. तू जर आयुष्यात चूक देत असशील तर कायमस्वरूपी पैसा पुरवेन, पण राज गुप्त राहील, मित्र म्हणून. ठीक आहे. श्यामल अनुभवी होती. काही दिवस पतीच्या हत्यारांचा अंदाज घेतला होता. लागलेली चटक कृष्ण पूर्ण करणार होता. कृष्ण घाबरला, जर अत्याचाराचा केस लागला तर? मी गरीब आहे. मित्र म्हणून ठीक आहे. श्यामल हिने राजी केले. कृष्ण पुरुष होता. चान्स आला होता, पण हत्यार कामाचे नव्हते. पावर येण्यासाठी अडचणी होत्या. दिसायला स्ट्रॉंग होता, पण अडचण सांगणार नाही. हो म्हणता श्यामल हिने हत्याराशी खेळ सुरू केला. त्याचे हत्यार पाहून तिला हसू आले. एवढ्याने काय होणार म्हणून बाजूला झाली, पण अपमान सहन झाला नाही. कृष्णा हॉटेलमधून बाहेर पडला. मेडिकलवर जाऊन पावरच्या गोळ्या घेतल्या. श्यामल घाबरली, नाराज झाला असे वाटले, पण अर्धा तासानंतर हॉटेलमध्ये परत आला. पावरची गोळी घेतली. मर्दासारखा बोलू लागला. हत्यार पाहून श्यामलला बरं वाटले. तयार झाली. बेडवर उघडी झोपली. कृष्णा चढला तेवढा खाली कोसळला. श्यामल परेशान झाली. कपडे घातले. हॉटेल मॅनेजरला सांगितले. मॅनेजरने पोलिसांना बोलावले. पोलीस आले. रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी मयत घोषित केले. PM मध्ये पावरच्या गोळ्या घेतल्यामुळे मृत्यू झाला. कृष्णा आई वडिलांचा एकुलता एक होता. अपमान सहन झाला नाही. मर्यादेपेक्षा जास्त डोस घेतला. जीव मुकावा लागला. पोलिसांनी श्यामल ताब्यात घेतली, पण कृष्णाची चूक असल्यामुळे सोडले. ही घटना छत्तीसगडमधील जांजगीर गावात घडली. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटते? खाली कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपले ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.